माजी मंत्री बाबा सिद्दीकींचा अखेर काँग्रेसला रामराम. अजितदादांवर कौतुकाचा वर्षाव. महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. बाबा सिद्दीकी यांनी ट्विट करून पक्षाला रामराम केल्याची घोषणा केली. सिद्दीकी यांनी ट्विट करून म्हटलं आहे की मी तरुणपणी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 48 वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तात्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे. मला व्यक्त करायचे आहे असं बरंच काही आहे, परंतु या महिनेप्रमाणे काही गोष्टी न सांगितल्या जातात. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर बाबा सिद्दीकी म्हणाले, मी इतकी वर्षे या परिवारात राहिलो आहे. या परिवारात होणाऱ्या घडामोडी विरोधात मी इतके वर्ष बोललो त्या माध्यमांवर सांगू शकत नाही. मी राजीनामा दिला असून कारण न बोललेलं बरं. झिशानचा निर्णय त्यांना विचारा. मी जिथे जाईन तिथं पक्षासोबत पीसी घेईन. 10 तारीखला एक सभा होईल. माझ्याबरोबर असणारे लोक त्यामध्ये येतील. अजित पवार हे कौतुकासारखेच आहेत. अजित पवार आपल्या सर्व लोकांकडे लक्ष ठेवतात. हे त्यांचं मोठेपण आहे. आगे आगे देखो होता है क्या असंही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, माझा संबंध राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि खरगे यांच्यासोबत अनेक वर्ष राहिला आहे. मला पक्ष सोडताना कोणी कॉल केला हे सांगणं उचित नाही. मी हा निर्णय अचानक घेतलेला नाही. याबाबत मी वरिष्ठांना 15-20 दिवसांपूर्वी कळवलं आहे. माझी देखील मजबुरी आहे, त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. दुःख तर होत आहे, पण ते शोधा कोणामुळे. कोणत्याही गोष्टीबाबत मला कमिटमेंट केलं नाही. झिशन त्याचा निर्णय स्वतः घेईल. काही नोटिसा वगैरे मला नाहीत असंही त्यांनी सांगितलं आहे. मी रिज़ाइन केलेला आहे. मी माझ्या ट्वीटला सांगितलं आहे की कुछ चीज़ें ऐसी होती है जो ना कहा जाए. तो इट वॉज गोइंग ऑन फॉर अ लॉन्ग टाइम आणि मी डिसिजन घेतलं आहे. आणि गुड लक टू काँग्रेस. सर कांग्रेसला सोडचिठ्ठी दिली. आपने कहा था कि 48 साल का प्रवास है. क्या है कि हम जिस परिवार में इतने साल रहे, तो कभी कभी नीचे कर लो भैया, जिस परिवार में तुम इतने साल रहे, मैं उस परिवार के अंदर भी बहुत इश्यूज उठाते रहा. और वो यहाँ प्रेस में उठाना, मैं जब भी एक डिसिप्लिन आदमी था, जब तक नोबडी इंस्टिगेट्स मी, मैं नहीं समझता हूँ कि मुझे बात करना चाहिए. सपोज आप किसी परिवार से जुड़ी हुई बच्चा और फिर उस परिवार से निकलते हो तो कुछ तो हुआ होगा कि इंसान निकलता है. तो दैट्स ऑल. आई विल नॉट लाइक टू स्पीक एनीथिंग मच, बट यू नो हाउ थिंग्स आर हैपनिंग. सो उससे जहाँ तुमको लगे कि अपना किनारा काशी कर लो, तो अपन हट जाना बेहतर होता है. हमने बात की थी तो अजीत पवार की तारीफ कर रहे थे. ये अटकलें लगाई जा रही थी कि आप एनसीपी में जा रहे हैं, तो सर क्या कहना चाहते हैं? बैनर भी लग चुके हैं सब जगह. अजीत पवार की तारीफ के काबिल ही है ना वो. आपने कहा इसमें कि कोई हमारा दो राय नेता नहीं होना है. चाहिए था, अफसोस होता है. नहीं, क्या होता था कि मैं जब मंत्री था, तो अगर कोई आदमी डेप्यूटी सीएम भी है और इतने बड़े कद का आदमी है, तो उसके आमदार के लिए एक नॉर्मल जूनियर मिनिस्टर के पास भी आना उसके काम के लिए, ये बताता है कि कितने सीरियसली वो अपने आमदार को, अपने एरिया के काम के लोगों के लिए, एक छोटे से पंचायत के मेंबर को भी लेके उसके कैबिन में आना, ये उसका बड़प्पन दिखाता है. ये मैंने कहा था. इसमें मैं दो राय नहीं. और मैं ये मेरे पक्ष में भी कहते रहा हूँ कि कम से कम जिस पक्ष में था मैं, सॉरी, राज्यसभेसाठी असेल किंवा इतर जागेसाठी असेल, त्यांचं काय ठरलं? त्यांचं बोलणं झाले तुमचं, तेही येणार आहेत अजित पवार गटात? त्यांच्या बोलणं तुम्ही त्यांच्या, ते एडल्ट आहे, ते पण 11 वर्ष, बहुतेक 17 वर्ष का था जब से वो भी यूथ कांग्रेस में था और सब चुनाव भी लड़ा है. तो आज वो भी 13-14 साल हो गया उसको भी कांग्रेस में. तो वो अपना मैं समझता हूँ अपना डिसीजन ले सकता है. और आपने क्या कहा, एमबीए का? एमबीए सरकार जब थी तो आपने उनका भी कार्यकाल देखा है. तो उस कार्यकाल में आप आइएगा, भाषण में हम बात करेंगे आपसे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.